नमस्कार, मी मधुरा. झी 24 तास मध्ये आपलं स्वागत. आणि आज आपण हितगुज आमच्या खास कार्यक्रमात चर्चा करणार आहोत, ती म्हणजे न्यूक्लिअर मेडिसिन, आधुनिक निदान आणि उपचार पद्धती या विषयावर. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले डॉक्टर प्रफुल्ल जटाळे. विषयाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर जटाळे यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. अर्थातच डॉक्टरांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत, पण तत्पूर्वी मी तुम्हाला माहिती देण्यात येईल न्यूक्लिअर मेडिसिन विषयी. वैद्यकीय क्षेत्रातली एका मोठ्या क्रांतीविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आणि या क्रांतीमुळे आजाराचं अचूक निदान आणि उपचार संभव झाले आहेत. ही वैद्यकीय क्रांती आहे न्यूक्लिअर मेडिसिन. आता हे न्यूक्लिअर मेडिसिन म्हणजे नेमकं काय आहे, ते कुठे वापरतात, त्याचे काही दुष्परिणाम आहेत का, ह्या सगळ्याविषयी आज आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत डॉक्टर प्रफुल्ल जटाळे यांच्याकडून. मात्र तत्पूर्वी मी डॉक्टर जटाळे यांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर प्रफुल्ल हे युनायटेड सिग्मा हॉस्पिटलचे न्यूक्लिअर मेडिसिन विभाग प्रमुख आहेत. डॉक्टर युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये न्यूक्लिअर मेडिसिन फिजिशियन विभागाचे प्रमुख म्हणून गेल्या 3.5 वर्षांपासून आपली सेवा पुरवत आहेत. डॉक्टरांनी आपलं शिक्षण हे औरंगाबादमधून पूर्ण केलं. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण हे रेडिएशन मेडिसिन सेंटर आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून पूर्ण केलं. यंदाच्या वर्षी त्यांना पॉंडिचेरी इथल्या न्यूक्लिअर मेडिसिनच्या राष्ट्रीय परिषदेत बेस्ट रिसर्च पेपरचा सन्मानही मिळाला आहे. तसंच त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले. चला तर आपण या विज्ञानाच्या नव्या क्रांतीविषयी जाणून घेऊया डॉक्टर प्रफुल्ल यांच्याकडून. मात्र तुम्हाला याविषयी निगडीत काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-221010 वर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता. तेव्हा लगेच चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण न्यूक्लिअर मेडिसिन बद्दल बोलणार आहोत. तर सगळ्यात अगोदर मला सांगा, न्यूक्लिअर मेडिसिन म्हणजे नेमकं काय आहे आणि काय सांगाल त्याबद्दल? न्यूक्लिअर मेडिसिन एक आधुनिक ब्रांच आहे, ज्याच्यामध्ये की आपण अणूच्या मदतीने म्हणजे न्यूक्लिअरच्या मदतीने जे की गामा रेज आणि बीटा रेज इमिट करतात, याच्या मदतीने आपण वेगवेगळे आजार निदान करू शकतो. निदानासोबत याच्यामध्ये उपचार देखील आहेत. तर याच्यामध्ये आपण काय करतो की पेशंटला एक मेडिसिन देतो. ह्या मेडिसिन जे आपण ऑर्गन, आपल्याला जे अवयवाची माहिती करून घ्यायची, ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्या ऑर्गनमध्ये जातं. तिथे नेमकं त्या ऑर्गनचं कार्य कसं आहे, त्याच्यामध्ये काही बिघाड आहे का, निदान ते मेडिसिन सांगतं. तर हे झालं मेडिसिन. तर आपल्याला ही माहिती कशी मिळणार की ही मेडिसिन गेलंय, आणि त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला भेटायसाठी आपण काय करतो की या मेडिसिनला एक न्यूक्लिअर म्हणजे अणूने टॅग करतो. तर हे झालं न्यूक्लिअर आणि हे मेडिसिन. तर याच्यामुळे या शाखेचं नाव न्यूक्लिअर मेडिसिन आहे. तर आपण हे पेशंटला एकतर इंजेक्शनच्या मार्फत देऊ शकतो किंवा आपण गोळी तोंडाद्वारे पण हे औषध देऊ शकतो. आणि जेव्हा हे औषध पेशंट मध्ये जातं त्यावेळेस पेशंटला आपण एक विशिष्ट वेळ असतो, त्याच्यानंतर आपण पेशंटला कॅमेरा म्हणजे आमचं जे यंत्रणा आहे ती आहे गामा कॅमेरा. या गामा कॅमेराच्या मध्ये पेशंटला आम्ही घेतो आणि पेशंटच्या शरीरातनं इंजेक्शन जे देतो त्यातनं गामा रेज बाहेर येतात व कॅमेराला धडकतात. व कॅमेराला धडकल्यानंतर ते एक पूर्ण युनिट असतं गामा कॅमेऱ्याचं, ते एक इमेज प्रोसेस करते व आपल्याला स्क्रीनवरती दिसते. स्क्रीनवरती आम्ही म्हणजे न्यूक्लिअर मेडिसिन फिजिशियन काय करतो की हे इमेजेस बघतो, ॲनालिसिस करतो आणि त्याच्यामध्ये काय निदान आहे, काय गडबड आहे, याचा आम्ही रिपोर्ट तयार करून आम्ही फिजिशियनला देतो. तर या शाखेमध्ये निदान वेगवेगळे ऑर्गन आपण अभ्यास करू शकतो. पण प्रामुख्याने जे ऑर्गन्स आहेत ते आहेत थायरॉइड, त्याच्यानंतर हृदय, त्याच्यानंतर किडनी, बोन, असे वेगवेगळे आजारमध्ये हा खूप जास्त उपयोगात येतो. पूर्वी मराठवाड्यातले पेशंट हे न्यूक्लिअर मेडिसिनच्या शाखेसाठी मुंबई, पुणे, हैदराबाद अशा ठिकाणी जात होते. परंतु आज न्यूक्लिअर मेडिसिनची शाखा युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाल्यामुळे मराठवाड्यातील जी जनता आहे त्यांच्यासाठी ही सुविधा आज मराठवाड्यात उपलब्ध झाली आहे आणि त्यांची गैरसोय टळलेली आहे. तर अशा प्रकारे आपण न्यूक्लिअर मेडिसिनचा वापर करू शकतो. अर्थातच डॉक्टर, तुम्ही आता न्यूक्लिअर मेडिसिन बद्दल सांगितलं. न्यूक्लिअर मेडिसिनचा वापर अनेक आजारांसाठी केला जाऊ शकतो. ह्या मेडिसिनमध्ये आणि रेडिओलॉजीमध्ये नेमका काय फरक आहे, ह्याविषयी काय सांगाल? हां, बरोबर आहे. न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये पण निदान आहे आणि रेडिओलॉजीमध्ये पण निदान आहे. पण रेडिओलॉजीमध्ये प्रामुख्याने आपण शरीराची रचना म्हणजे ॲनाटॉमी कशी आहे ते आपल्याला कळते. पण न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये आपल्याला जे अवयव आहे, जे ऑर्गन आहे, त्याचं कार्य कसं आहे म्हणजे फिजिओलॉजी ही खूप अचूक प्रमाणे कळते. त्याच्यामुळे आपल्याला जास्त माहिती आपल्याला न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये भेटते. अजून एक ॲडव्हान्टेज न्यूक्लिअर मेडिसिनचा असा आहे की याची नेगेटिव्ह प्रेडिक्टिव्ह व्हॅल्यू खूप चांगली आहे. म्हणजे बऱ्याचशा टेस्टमध्ये जे आपण करतो ती जर नॉर्मल आली तर पेशंटला घाबरण्याचे काही कारण नाही आहे. तो ऑर्गन, तो अवयव तो चांगला काम करतोय. रेडिओलॉजीपेक्षा ही थोडीशी ॲडव्हान्स आहे असं म्हणायला हरकत नाहीये.
हो, ॲडव्हान्स म्हणता येईल, कारण की आपल्याला फिजिओलॉजी चांगली कळते. बरोबर. अर्थातच तुम्ही आता मगाशी एक पण मुद्दा दोन्ही उपस्थित पण केला. समगलित आहेत. हां. बरं डॉक्टर, त्याचबरोबर थायरॉइडसाठी अतिशय उपयुक्त अशी टेस्ट समजली जाते न्यूक्लिअर मेडिसिन, त्याविषयी काय सांगाल? थायरॉइडच्या रुग्णांना ह्याचा खरोखरच फायदा होतो का? हो, न्यूक्लिअर मेडिसिनचा खूप चांगला उपयोग थायरॉइडच्या रुग्णांसाठी होतो. थायरॉइडमध्ये बरेच आजार आहेत, जसं हायपोथायरॉइडिझम ज्याच्यामध्ये थायरॉइड कमी काम करतं, नंतर हायपरथायरॉइडिझम ज्याच्यामध्ये थायरॉइड जास्त काम करतं. तर हायपरथायरॉइडमध्ये खूप चांगला रोल आहे न्यूक्लिअर मेडिसिनचा. हायपरथायरॉइडिझमचे बरेच कारण आहेत. त्याच्यामध्ये मेन जे आहे ते आहे ग्रेव्ह डिसीज, ज्याच्यामध्ये की थायरॉइड मुळापासून जास्त काम करतो, आणि नंतर थायरॉइडायटिस ज्याच्यामध्ये की थायरॉइडचं इन्फ्लेमेशन असतं किंवा जंतुसंसर्ग व्हायरल इन्फेक्शन होतं त्याच्यामध्ये. तर ह्या दोन्ही प्रकारचे पेशंट जे आहेत ते एकसारखेच क्लिनिकल फीचर्स जे आहेत ते सारखेच असतात, परंतु या दोघांना डिफरन्शिएट करणं फार गरजेचं असतं, कारण की या दोघांची ट्रीटमेंट आहे वेगळी आहे. तर कोणतीही दुसरी टेस्ट केली, ब्लड टेस्ट केली तरी आपल्याला रिपोर्ट सारखेच असतात, दुसरी कोणती तपासणी केली तरी रिपोर्ट सारखेच असतात. पण न्यूक्लिअर मेडिसिन टेस्ट केल्यानंतर आपल्याला दिसतं की जसं तुम्ही स्क्रीनवर जर बघू शकत असाल तर वरची जी आहे ती नॉर्मल थायरॉइड स्कॅन आहे, आणि डाव्या बाजूला जी आहे त्याच्यामध्ये थायरॉइडच्या ग्रंथी खूप वाढलेल्या आहेत आणि औषध जास्त गेलेले आहे थायरॉइड ग्रंथीमध्ये. हा ग्रेव्ह डिसीज आहे. आणि जे उजव्या बाजूला इमेज आहे त्याच्यामध्ये थायरॉइड मध्ये जे औषध आपण इंजेक्शन दिलेलं आहे तो बिलकुल जात नाही, म्हणजे थायरॉइडायटिस आहे. तर ह्या दोन्ही आजारांचं अचूक निदान आपण न्यूक्लिअर मेडिसिनने करू शकतो व पेशंटला अचूक जो ट्रीटमेंट आहे तो आपण योग्य प्रकारे देऊ शकतो आणि पेशंट बरा होतो. त्याच्यानंतर दुसरा रोल आहे, जर का समजा थायरॉइडच्या ग्रंथीमध्ये गाठ असेल तरी ही या गाठीमध्ये त्याचं थायरॉइडचं कार्य आहे की नाही आहे, याच्यामध्ये कॅन्सर असण्याची शक्यता किती टक्के आहे ही माहिती आपल्याला भेटते. त्याच्यानंतर तिसरा रोल आहे की जर का समजा थायरॉइड ग्रंथी कधी कधी गळ्यामध्ये नसताना दुसऱ्या जागी असते, जसं जिबीच्या खाली किंवा जिबीच्या मागे किंवा ट्रकियामध्ये, तर ज्याला की एक्टॉपिक थायरॉइड म्हणतात. याचं अचूक निदान आपण न्यूक्लिअर मेडिसिनच्या सहाय्याने करू शकतो. आमची मागच्या आठवड्यामध्ये जे केस झाली होती, जसं तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की एक आपल्याला गाठ दिसते जिबीच्या मागे, तर डॉक्टरने विचारलं ही गाठ कशाची आहे, तर सोनोग्राफीमध्ये क्लिअर नाही झालं. तर आम्ही न्यूक्लिअर मेडिसिन टेस्ट करून सांगितलं की हे थायरॉइडचीच ग्रंथी आहे, ज्याला की एक्टॉपिक लिंगोल थायरॉइड असं म्हणतात. त्याच्यानंतर कधी कधी लहान बाळ असतात त्यांच्यामध्ये जन्मतः थायरॉइड डेव्हलप होत नाही, त्याला कंजेनिटल हायपोथायरॉइडिझम असतं. तर अशा वेळेस न्यूक्लिअर मेडिसिनचा स्कॅन करून आपण रूल आउट करू शकतो की थायरॉइड आहे की नाही आहे. अशा प्रकारे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर थायरॉइडमध्ये याचा खूप जास्त उपयोग आहे न्यूक्लिअर मेडिसिन. बरोबर, म्हणजे थोडक्यात थायरॉइडमध्ये सर्वात जास्त उपयोग होऊ शकतो, जसं तुम्ही आता आपल्या प्रेक्षकांना ह्या संदर्भात माहिती दिली. मात्र जेव्हा हायपर थायरॉइड बद्दल आपण विशेषतः बोलतो तेव्हा हायपर थायरॉइडचे जे रुग्ण असतात त्यांना न्यूक्लिअर मेडिसिनचा कशा पद्धतीने उपयोग होऊ शकतो, आणि न्यूक्लिअर मेडिसिनच्या मार्फत त्यांचे थायरॉइड ज्या ग्रंथी आहेत त्या नक्कीच बऱ्या होऊ शकतात का, किंवा त्या ह्या सगळ्या रोगातनं ते मुक्त होऊ शकतात का? हो, तुम्ही विचारला प्रश्न बरोबर आहे. जे हायपर थायरॉइडचे रुग्ण असतात ज्याच्यामध्ये ग्रेव्ह डिसीज, जे की मी याच्यापूर्वी सांगितलं आहे, ग्रेव्ह डिसीजमध्ये काय होतं की थायरॉइड ग्रंथी मुळापासून जास्त काम करते. तर अशा पेशंटला डॉक्टर अँटीथायरॉइड मेडिकेशनवरती ठेवतात, ज्याच्याने की थायरॉइडचा आजार आहे, तो त्रास आहे तो नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. याच्यामध्ये काही पेशंटला बरं वाटतं, पण बरेच पेशंट असतात की ज्यांना 8-8 वर्ष 10 वर्ष या गोळ्या घ्याव्या लागतात, आणि पेशंटचा त्रास जो आहे छातीमध्ये धडधड करणं, वजन कमी होणं, घाम येणं, हे त्रास काही कंट्रोलमध्ये येत नाही. तर अशा वेळेस न्यूक्लिअर मेडिसिनचा खूप मोठा रोल आहे. याच्यामध्ये आम्ही एक आयोडीन 130 नावाचं औषध आहे, तर ते पेशंटला आम्ही देतो. डिपेंडिंग ऑन द कंडिशन 10 ते 15 मिलीक्युरी म्हणजे ते युनिट असतं, ते देऊन आम्ही पेशंटला हे जे आयोडीन 131 आहे हे थायरॉइडच्या ग्रंथीमध्ये जातं, आणि तिथच्या ज्या पेशी जे जास्त काम करतायत त्याला ते जाळून टाकतात. बीटा रेज इमिट करून ते ज्या पेशी आहेत त्याला जाळून टाकतात, व मुळातून हा जो आजार आहे तो कमी होतो. आणि पेशंट जो अँटीथायरॉइड मेडिकेशनवर 8-10 वर्षापासून असतो, तर हे गोळी त्यांची कायमस्वरूपी बंद होऊन जाते आणि पेशंटला फार बरं वाटतं. बरोबर, म्हणजे थोडक्यात ह्या न्यूक्लिअर मेडिसिनमुळे नक्कीच जे थायरॉइडचे पेशंट्स आहेत त्यांच्या गोळ्या बंद होतात. नक्कीच त्याचा फायदा खरं तर त्या पेशंट्समध्ये बघायला मिळतो. आणि थायरॉइडमध्ये खरं तर थायरॉइड झाल्यावरती अनेक आजारांना देखील आपल्याला सामोरं जावं लागतं. अर्थातच त्याबद्दलही मला तुमच्याशी जाणून घ्यायचे, पण तत्पूर्वी थायरॉइडच्या कॅन्सर जर झाला तर त्याच्यामध्ये हे न्यूक्लिअर मेडिसिन कितपत यशस्वी ठरू शकतं, त्याविषयी काय सांगाल? थायरॉइड कॅन्सर हा एंडोक्राईनमध्ये जेवढे कॅन्सर आहेत त्याच्यामध्ये सर्वात कॉमन कॅन्सर हा थायरॉइडचा कॅन्सर आहे. बरोबर आहे.
जे न्यूली डायग्नोज कॅन्सर असतात त्याच्यामध्ये 4% आजकाल थायरॉइडचे कॅन्सर आहेत. इन्सिडन्स 4% आहे थायरॉइड कॅन्सरचा. थायरॉइड कॅन्सरमध्ये पण अनेक प्रकार आहेत. त्याच्यामध्ये जे कॉमन प्रकार आहे तो आहे पॅप्युलरी कार्सिनोमा ऑफ थायरॉइड आणि फॉलिक्युलर कार्सिनोमा ऑफ थायरॉइड. जेव्हा या 2 कॅन्सरचं निदान होतं तर सर्जन या कॅन्सरला ऑपरेशनद्वारे काढतात, ज्याच्यामध्ये की टोटल थायरॉइडटॉमी विथ नेक डिसेक्शन करतात. परंतु हे ऑपरेशन झाल्यानंतर पण थायरॉइडचे काही पेशी गळ्यामध्ये राहतात. तर ATA गाईडलाईन्स प्रमाणे आपण ह्या कॅन्सरसाठी एक आयोडीन 131 स्कॅन आणि थेरपी करायला पाहिजे. याच्यामध्ये आपण काय करतो की पेशंटचं ऑपरेशन झाल्यानंतर पेशंटला एक 4 आठवडे आयोडीन डाएट न देता त्याचा एक स्कॅन करतो. त्याच्यामध्ये आपण 1 to 3 मिलीक्युरीचं आयोडीन 131 देतो आणि दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी आपण हा स्कॅन करतो. आणि याच्यामध्ये बघतो जसं की तुम्ही जर इमेजमध्ये बघू शकता की डाव्या बाजूला इमेज आहे, त्याच्यामध्ये जे गळ्यामध्ये चमकतंय ते आहे थायरॉइड ग्रंथी, जी की पूर्ण ऑपरेशन झाल्यानंतर पण पेशंटच्या शरीरामध्ये आहे. बरोबर. तर हे जर राहिलं असं तर भविष्यामध्ये काय परत कॅन्सर उद्भवण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ATA गाईडलाईन्स प्रमाणे आपण हे ग्रंथी जे आहे ते पूर्णपणे नष्ट करायला पाहिजे. तर याच्यामध्ये आपण काय करतो, आयोडीन 131 हे जास्त प्रमाणात देतो, म्हणजे 50 ते 250 मिलीक्युरी, जसं ते कॅन्सर पसरलेले असेल. याच्यामध्ये एकतर गळ्यामध्ये ते रेसिड्युअल टिश्यू राहू शकतं किंवा फुफ्फुसांमध्ये म्हणजे लंग्समध्ये ते जाऊ शकतं आणि हाडांमध्ये पण जाऊ शकतो. तर ते कुठे कुठे पसरलं आहे त्याप्रमाणे आपण हे डोस द्यायचा ठरवतो. आणि उजव्या बाजूला आपण हे बघितलं की पेशंटला डोस दिलेला आहे 50 ते 250. या पेशंटला मी 50 मिलीक्युरी देऊन त्याचं ॲब्लेशन केलं आणि तुम्ही बघू शकता की स्कॅन केल्यानंतर त्याचं जे ग्रंथी आहे ते पूर्णपणे नष्ट झालं आहे. तर मी थोडक्यात एवढं सांगू शकतो की लोकांमध्ये असं वाटतं की कॅन्सर आहे तर बरा होणार नाही, पण हे चुकीचं आहे. कारण की थायरॉइड कॅन्सर अशा कॅन्सरपैकी आहे की जो योग्य ऑपरेशन आणि न्यूक्लिअर मेडिसिनच्या आयोडीन 131 स्कॅन नंतर हा पूर्णतः बरा होऊ शकतो, जवळपास बरा होऊ शकतो. बरोबर. म्हणजे थोडक्यात थायरॉइडचा कॅन्सर झाल्यावरती रुग्णांनी खरं तर घाबरून जायला नको, कारण की न्यूक्लिअर मेडिसिन सारखी एक नवी उत्क्रांती आपल्याकडे आहे आणि त्याचा वापर करून नक्कीच आपण थायरॉइड कॅन्सर बरा करू शकतो. अर्थातच डॉक्टर, मला एक अजून प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला या संदर्भात, पण आपल्याला वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची आणि ब्रेकनंतर आपण अशी चर्चा पुढे चालू ठेवणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. Meet Sujit, merit student standard 12. With my parents' blessings and coaching from Vidyalankar. Vidyalankar, 52 years of unbeatable results. स्वर्गीय सुरांचा संगीतमय नजराणा. वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर कट्यार काळजात घुसली 26 जून संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर. स्पेशल गिफ्ट स्पेशल पर्सन के लिए. स्पेशल पर्सन कौन होता है? जो आपको स्पेशल बनाता है, जिसके आने से आप चार्ज हो जाते हैं. ये तुम्हारे लिए सवारा. और ये आपके लिए शान. क्यों रजनी? मुझे चार्ज किया, स्पेशल बनाया, इसलिए आप है स्पेशल मेरे लिए. अब आएगा नया एंगल जब बनेगा मशीन और इंसान का लव ट्रायंगल. अब बहू हमारी रजनीकांत, सोमवार से शुक्रवार रात 8 बजे सिर्फ लाइफ ओके पर. न हसण्याची सर्व कारणे समाप्त. श्री श्री आयुर्वेदाची नवीन टूथपेस्ट सुदंत. श्री श्री आयुर्वेदाच्या उत्तम उत्पादनांनी आपल्या कुटुंबाला आरोग्यमय बनवा. प्रेमात असो व व्यवहारात ह्यांचं काही जमेना, तुझ्या वाचून कर्मेना. 27 जून पासून सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता कलर्स मराठीवर. तर पिण्याचं पाणी असावं फक्त स्वच्छ, फक्त सुरक्षित, फक्त शुद्ध. का? कारण आपल्या शरीरात 70% पाणी आहे आणि ह्या शरीराला गरजेचे असतात मिनरल्स. म्हणूनच फक्त ॲक्वागार्ड, ज्याची ऍडव्हान्स मिनरल गार्ड टेक्नॉलॉजी पाण्याची नॅचरल मिनरल्स वाचवते, पाण्याला शुद्धतेहून जास्त आरोग्यपूर्ण बनवते. म्हणूनच तर माझ्या ह्या घरच्या डॉक्टरची आणि लाखो डॉक्टरांची पसंती आहे ऍक्वागार्ड. शुद्धतेपेक्षा जादा आरोग्याचा वायदा. ब्रेक
नंतर हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय न्यूक्लिअर मेडिसिन निदान आणि आधुनिक उपचार पद्धतींविषयी आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर प्रफुल्ल. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, अर्थातच आपण खरं तर थायरॉइडबद्दल तुमच्याकडनं जाणून घेतलं. थायरॉइडसाठी अतिशय उपयुक्त असं हे न्यूक्लिअर मेडिसिन आहे, पण त्याचबरोबर किडनीच्या जे रुग्ण आहेत, किडनीचे रुग्ण खास करून, त्यांना देखील न्यूक्लिअर मेडिसिनचा उपयोग होऊ शकतो आणि तो कसा काय, त्याविषयी काय सांगाल? किडनीच्या रुग्णांमध्ये बऱ्याच वेळा खडे होतात, त्याच्यामुळे किडनीवरती सूज येते, किडनीचे कार्य कमी होत असते. तर न्यूक्लिअर मेडिसिन आपल्याला सांगतं की खरंच किडनीचं कार्य कसं आहे, त्याचं फंक्शन कसं आहे. याच्यासाठी वापरले जाणारे औषध म्हणजे 99M टेक्निशियम, जे की न्यूक्लिअर आहे, आणि औषध म्हणजे DTP आहे, EC आहे, MAC3 आहे, असे वेगवेगळे औषध आपण यूज करतो. तर याच्यामध्ये आपल्याला माहिती कळते की जे किडनीचं कार्य आहे ते कसं आहे, त्याचं फंक्शन किती टक्के आहे. आपण सर्जनला सांगतो की एवढं समजा 10% किंवा 15%, मग सर्जन डिसाईड करतात की किडनी खरंच वाचवायची गरज आहे की काढून टाकायची गरज आहे. याचं ऑपरेशन केल्यानंतर ही परत वापस कार्य करू शकते का, याची अचूक निदान आपल्याला या DTP स्कॅनने कळतं. त्याच्यानंतर GFR इव्हॅल्युएशन पण आपण DTP स्कॅनने करू शकतो. GFR म्हणजे ग्लोमरुलर फिल्ट्रेशन रेट, ज्याच्यामध्ये की लघवी किती प्रमाणात तयार होते किडनीमध्ये. तर एखादा मनुष्य आहे, त्याला किडनी डोनेट करायची आहे, तर त्याच्यासाठी GFR स्टडी करणं गरजेचं असतं. जर समजा ही नॉर्मल असेल तरच तो मनुष्य आहे तो किडनी डोनेट करू शकतो. त्याच्यानंतर लघवी तयार झाल्यानंतर जी किडनीमधून खारी युरिनरी ब्लॅडरमध्ये, थैलीमध्ये येते, तर त्यावेळेस त्याच्यामध्ये काही अडथळा आहे का. याच्यामध्ये सर्वात कॉमन इंडिकेशनमध्ये PU जे ऑब्स्ट्रक्शन झालं की पेल्वियुरेटरी जंक्शन ऑब्स्ट्रक्शन म्हणतात. तर याचं अचूक निदान आपल्याला या न्यूक्लिअर मेडिसिनच्या मदतीने करता येतं. त्याच्यानंतर कधी कधी युरिनरी ब्लॅडरमधनं जी लघवी आहे ती वरती युरेटरमध्ये येते, ज्याला की वसायको युरेटरिक रिफ्लक्स म्हणतात. तर याचंही अचूक निदान आपल्याला न्यूक्लिअर मेडिसिनच्या मदतीने करता येतं. बरोबर. त्याच्यानंतर दुसरं एक वापरलं जाणारं औषध जे आहे ते आहे 99M टेक्निशियम DMSA. तर हे इंजेक्शन दिल्यानंतर 2 ते 3 तासांनी आपण पेशंटच्या किडनीचा स्कॅन करतो व याने आपल्याला कळतं की किडनीमध्ये इन्फेक्शन आहे का, म्हणजे ॲक्यूट पायलोनेफ्रायटिस आहे का, स्कॅरिंग झालेली आहे की नाही झालेली. आणि दुसरी गोष्ट हे पण कळतं, समजा किडनी आपली नॉर्मली पोटात असते, एक्टोपिक किडनी आहे का, पेल्विसमध्ये किंवा इतर ठिकाणी किडनी गेली की नाही, याचं अचूक निदान आपल्याला न्यूक्लिअर मेडिसिनच्या मदतीने करता येतं. बरोबर. तसंच डॉक्टर, किडनीमध्ये आपल्याला बरीचशी माहिती मिळते. बरोबर आहे डॉक्टर. थोडक्यात म्हणजे न्यूक्लिअर मेडिसिनच्या माध्यमातून किडनीमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत का, किडनीचं नेमकं फंक्शन कसं सुरू आहे, या संदर्भात आपल्याला पूर्णतः माहिती मिळते, निदान होतं. आपल्याला फोन कॉल्स यायला सुरुवात झाली. पहिला जो फोन आलाय तो नमिता देशमुख यांचा, जळगाववरनं. विचारा काय प्रश्न. हॅलो. हा, नमस्कार, बोला. हॅलो, मी जळगाववरून नमिता बोलते. मला थायरॉइड प्रॉब्लेम आहे सर, आणि 8 वर्षापासून मला न्यूमॉर्झोन ही टॅब्लेट सुरू आहे. तर मला सर डॉक्टरांनी आयोडीन औषध घ्यायला सांगितले, तर काय करू सर? बरं बरं, नक्कीच नक्कीच. डॉक्टर काय सांगाल? हां, पेशंट म्हणते की त्याने न्यूमॅर्काझोल औषध चालू आहे, म्हणजे त्यांचं थायरॉइडची ग्रंथी जी आहे ती जास्त कार्य करते. जसं की मी पूर्वी सांगितलं, जेव्हा पेशंट ग्रंथी जास्त काम करते, ज्याला की ग्रेव्ज असं म्हणतात, तर अशा पेशंटला डॉक्टर न्यूमॅर्काझोल किंवा अँटीथायरॉइड मेडिकेशनवरती ठेवतात. तर या पेशंटला काही पेशंटमध्ये 3-4 वर्षामध्ये कंट्रोलमध्ये येतं, पण काही पेशंटमध्ये येत नाही. तर असे पेशंट ज्यांचं की हा आजार कंट्रोलमध्ये येत नाही, त्याला आपण आयोडीन 131 थेरपी देतो. मी हे सर्व एक्सप्लेन केलेलं आहे. तर तुम्ही जे आहे जे 10 ते 10 मिलीक्युरीचं एक औषध येतं आयोडीन 131चं, तुम्ही कोणत्याही न्यूक्लिअर मेडिसिन डिपार्टमेंट किंवा युनायटेड सिग्मा हॉस्पिटलला येऊन एक आयोडीन 131चं औषध घेतलं आणि एक 3 महिन्यानंतर बघितलं तर तुमचं जे थायरॉइडचं कार्य आहे ते पूर्णतः कमी होईल आणि तुमची गोळी जी आहे न्यूमॅर्काझोलची ती पण कमी म्हणजे बंदच होऊन जाईल. म्हणजे थोडक्यात अशा पद्धतीने उपचार करू शकतात. आणि सिग्मा हॉस्पिटलचा आपला नंबरही डिस्प्ले झालेला आहे. नक्कीच डॉक्टरांशी संपर्क तुम्ही साधू शकता त्या नंबरवरती. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया डॉक्टर, आणि अशीच चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज.
मामा आप भी। लगता है इस फोटो से कोई मजेदार किस्सा जुड़ा हुआ है। हमारे भांजे ने जिद की शादी के दिन घोड़ी से ही जाएगा। फिर घोड़ी आगे और भांजा नीचे। आपका मजेदार किस्सा अब बन जाएगा सबका हिस्सा, क्योंकि आपके ही मजेदार किस्सों से बना है खिड़की। 28 जून से रात 9:30 बजे सिर्फ सब पर। यश जुईचं होणार शुभमंगल 27 जून मुहूर्त संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर. लग्नाला यायचं बरं का. स्पेशल गिफ्ट स्पेशल पर्सन के लिए. स्पेशल पर्सन कौन होता है? जो आपको स्पेशल बनाता है, जिसके आने से आप चार्ज हो जाते हो. ये तुम्हारे लिए सवारा और ये आपके लिए शान. क्यों रजनी? मुझे चार्ज किया, स्पेशल बनाया, इसलिए आप है स्पेशल मेरे लिए. अब आएगा नया एंगल जब बनेगा मशीन और इंसान का लव ट्रायंगल. अब बहू हमारी रजनीकांत सोमवार से शुक्रवार रात 8 बजे सिर्फ लाइफ ओके पर. सच को पहचानना क्या इतना मुश्किल है? जरूरी है कि मैं सफेद कोट ही पहनूं? कभी आप मानोगे कि सफेद दांतों के लिए ये जरूरी है? सफेद कोट पहनकर सफेद झूठ भी तो बोला जा सकता है. सफेद और मजबूत दांतों के लिए आपको चाहिए प्रकृति का सच, दंत कांति. हल्दी, तिमरू, अकरकरा, बबूल, लौंग आदि के प्राकृतिक गुण दांतों और मसूड़ों की संपूर्ण हिफाजत करें. इतना भी मुश्किल नहीं है सच को पहचानना. Preschool education is the first big step for children. Let's make it wonder-filled. Little Millennium Preschool, the first big step. टॉप 5 लावण्यवतींचा जल्लोष. ढोलकीच्या तालावर महाअंतिम सोहळा रविवार 26 जून संध्याकाळी 6 वाजता कलर्स मराठीवर. ब्रेक नंतर हितगुज आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. न्यूक्लिअर मेडिसिन विषयी आज आपण चर्चा करतोय. आधुनिक निदान आहे आणि आधुनिक उपचार पद्धती आहे आणि याविषयी आपल्याला डॉक्टर प्रफुल्ल अधिक माहिती देतात. मी पुन्हा एकदा चर्चेकडे येते. डॉक्टर, आपण मगाशी थायरॉइड आणि किडनी संदर्भात तुमच्याकडनं जाणून घेतलं न्यूक्लिअर मेडिसिन त्यासाठी किती उपयोगी आहे जाणून घेतलं. मात्र हृदयाच्या साठी देखील न्यूक्लिअर मेडिसिनचा वापर केला जाऊ शकतो आणि ते देखील उपयुक्त ठरू शकतं. ते कसं काय? जे हृदय जेव्हा पेशंटला हृदयविकार येतो त्यावेळेस कार्डिओलॉजिस्ट त्यांची अँजिओग्राफी करतात व अँजिओग्राफीमध्ये बघतात की हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये अडथळा किती आहे. तर समजा एक अडथळा काही टक्के 50 ते 60%, पण हा अडथळा खरंच हृदयाच्या मांसपेशीसाठी घातक आहे का, तिथं रक्तपुरवठा सुरळीत आहे की नाही याची आपल्याला अचूक माहिती न्यूक्लिअर मेडिसिनने कळते. पूर्वी याच्यामध्ये थॅलियम नावाचं ट्रेसर वापरलं जात होतं, परंतु आता 99M टेक्निशियम मेबी नावाचं जे औषध आहे ते वापरलं जातं. आपण काय करतो की पेशंटला एके दिवशी बसल्या बसल्या एक इंजेक्शन देतो, जसं तुम्ही बघू शकता, आणि हे इंजेक्शन मेबी दिल्यानंतर ते हृदयाच्या मांसपेशीमध्ये जातं जेव्हा रक्तपुरवठा सुरळीत असतं आणि तिथे जाऊन चिपकतं आणि आपल्या ते गामा रेज इमिट करून आपल्याला माहिती देतं की इथे असा रक्तपुरवठा आहे हृदयाच्या मांसपेशीमध्ये. त्याच्यानंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आपण पेशंटला ट्रेडमिलवरती पळवतो, ट्रेडमिल टेस्ट करतो. जेव्हा हृदयाचे ठोके वाढलेले असतात त्यावेळेस आपण हे मेबीचे इंजेक्शन दिल्यानंतर परत आपण 1 तासाने फोटो काढतो आणि हे दोन्ही फोटोचं ॲनालिसिस करतो. जेव्हा पेशंट स्ट्रेसमध्ये असतो त्यावेळेस हृदयाचा रक्तपुरवठा कितीपत कमी झालेला आहे हे बघतो आणि आम्ही सांगतो ट्रीटिंग डॉक्टरला की हृदयाचा रक्तपुरवठा कमी झाला आहे, म्हणजे त्याला स्ट्रेस इंड्यूस रिव्हर्सिबल HMA असं म्हणतात. तर याच्यावरून मग ते कार्डिओलॉजिस्ट डिसाईड करतात प्लास्टिक करायची की काय पुढचं ट्रीटमेंट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर हा स्कॅनचा उपयोग म्हणजे ट्रीटमेंट झाल्यानंतर जे काही प्लास्टिक किंवा बायपास झाल्यानंतर आपण परत हा स्कॅन करून बघू शकतो की हृदयाचा रक्तपुरवठा आहे जो मांसपेशी त्याला सुरळीत रक्तपुरवठा आहे की नाही, त्याचा फायदा झाला की नाही ट्रीटमेंटचा, यावेळेस पण स्कॅन करू शकतो. त्याच्यानंतर एखाद्या पेशंटला अटॅक आला असेल, मायोकार्डियल इन्फार्क्शन झालं असेल तर हृदयाच्या मांसपेशी कितपत जिवंत आहेत हे बघण्यासाठी पण आपण हा स्कॅन करतो. हृदयाचे कार्य आपल्याला खूप चांगल्या प्रकारे या न्यूक्लिअर थोडक्यात हृदयासाठी उपयुक्त अशी न्यूक्लिअर मेडिसिन ही उपचार पद्धती आहे, आधुनिक उपचार पद्धती आहे. पण त्याचबरोबर बोन स्कॅनसाठी देखील न्यूक्लिअर मेडिसिन एक उपचार पद्धती, चांगली उपयुक्त उपचार पद्धती ठरलेली आहे. ती कशी काय, अगदी थोडक्यात काय सांगाल? निदानासाठी. हां, सांगा. उपचार नाही, याच्यामध्ये आपण निदान करतो. बरोबर. याच्यामध्ये कसं आहे की
तर बोन स्कॅन आहे, याच्यामध्ये आता वेगळे कॅन्सर आहे, जसं स्तनाचा कर्करोग आहे, त्याच्यानंतर प्रोस्टेट आहे, किडनी, थायरॉइड. हे कर्करोग हाडांमध्ये जाण्याचे प्रमाण असतं, तर त्याने काय स्टेजिंग चेंज होऊन जाते. तर याच्यासाठी आपण बोन स्कॅन करतो. याच्यामध्ये जे औषध असतं वापरलेलं ते आहे 99 टेक्निशियम MDB, मिथिलीन डायफॉस्फोनेट. तर हे पेशंटला इंजेक्शन दिल्यानंतर 3 तासांनी आपण स्कॅन करतो आणि पूर्ण शरीराचा स्कॅन करतो याच्यामध्ये, आणि बघतो की कुठं हाडांमध्ये आजार पसरलेला आहे का. कारण याचा ॲडव्हान्टेज हे आहे की कोणत्याही इतर मॉडेलिटीपेक्षा आपल्याला बोन स्कॅनमध्ये खूप लवकर आणि अचूकपणे कळतं की इथं हा कॅन्सर पसरला आहे. त्याच्यामुळे तो पुढचा डॉक्टर थोडक्यात हे निदान करण्यासाठी उपयुक्त अशी उपचार पद्धती आहे असं म्हणायला हरकत नाही. निदान योग्य प्रकारे होतं, परफेक्ट होतं, आणि त्यामुळेच न्यूक्लिअर मेडिसिनकडे एका नव्या खरं तर डोळ्यांनी बघायला पाहिजे, नव्या आशेनं बघायला पाहिजे. आपण एक शेवटचा तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे अगदी थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना न्यूक्लिअर मेडिसिन विषयी अधिक काय सांगाल, अगदी थोडक्यात? अच्छा, मी आतापर्यंत सांगितले अजून बरेच ऑर्गन्स आहे याच्यामध्ये आपण ज्याचा अभ्यास करू शकतो, जसं की लिव्हर आहे, गॉल ब्लॅडर आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अजून एक बोन पेन पॅलिएशन थेरपी आहे. तर ही जी शाखा आहे न्यूक्लिअर मेडिसिन, याच्यामध्ये आपल्याला फिजिओलॉजी खूप चांगल्या प्रकारे कळते. तर थोडक्यात मी एवढंच सांगू शकतो की मराठवाड्याच्या जनतेसाठी ही शाखा आज युनायटेड सिग्मा हॉस्पिटल औरंगाबाद येथे उपलब्ध आहे. तर त्यांनी याचा उपयोग करून घ्यावा, त्याचा लाभ घ्यावा. बरोबर. आणि आमचं डिपार्टमेंट आणि आमचं हॉस्पिटल नेहमी प्रयत्न करत असतं की न्यूक्लिअर मेडिसिनला जेवढं जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, जेवढी याची माहिती लोकांपर्यंत जाईल, कारण की बऱ्याच लोकांना न्यूक्लिअर मेडिसिनबद्दल अजून अवेअरनेस नाही आहे. त्याच्यामुळे आमचा एक प्रयत्न नेहमी असतो. बरोबर आहे. म्हणजे आधुनिक निदान पद्धती आहे आणि अतिशय महत्त्वाची अशी निदान पद्धती आज सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. डॉक्टर, खरंच वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान न्यूक्लिअर मेडिसिन विषयी अधिक माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तेव्हा हितगुज आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. My father is a very important domestic animal.